जय शंकर. श्री स्वामी समर्थ. चिमणाजींचा स्वप्न दृष्टांत. चिमणाजी आणि त्यांच्या पत्नीने निरपेक्ष शिवभक्ती केली आणि अशी भक्ती निष्फळ जाईल असे कधी होणारच नव्हते. आणि असेच चिमणाजींसोबतही घडले. नेहमीप्रमाणे त्या रात्रीही चिमणाजी शिवाराधना करून झोपले. पहाटेच्या सुमारास चिमणाजींच्या स्वप्नात एक दिव्य तपस्वी आले. ते चिमणाजीला म्हणाले, चिमणाजी उठ, तुझे सगळे कष्ट आता संपले. तुला जे हवे आहे ते भेटेल. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. या अंतापूर गावाशेजारी दावल मलिक पीर आहे. तिथे गेलास की जवळच्या जंगलात तुला दाट झाडी दिसेल. त्या झाडीत एक भले मोठे वृक्ष दिसेल, ज्याखाली खूप सारे वाघ बसलेले तुला दिसतील. त्या वाघांच्या घोळक्यात एक बालक झोपलेले आहे. जा, तिथे जाऊन न घाबरता त्या बालकाला घेऊन ये आणि तुझ्याजवळ आणून सांभाळ. इतक्या स्पष्टपणे त्या तपस्वीने सांगितले आणि ते अंतर्धान झाले. तपस्वी जाताच चिमणाजींची झोप उघडली आणि ते खडबडून अंथरुणात उठून बसले. ते स्वप्न इतके खरे वाटत होते की त्यांना समजतच नव्हते की ते स्वप्न होते की खरेच ते तपस्वी येऊन त्यांना भेटून गेले होते. भानावरती आल्यावर त्यांनी पहिला आपल्या पत्नीला उठवले आणि तिला या स्वप्नाबद्दल सांगितले. बाळाबाबतीत ऐकून तिला तर ब्रह्मानंद झाला. आनंदाच्या भरात दुसऱ्या दिवशी त्यांनी ही गोष्ट आपल्या जवळच्या काही लोकांना सांगितली. पण हे ऐकून ते लोक त्यांच्यावर हसू लागले, त्यांची टिंगल करू लागले. कुणी तर म्हणत होतं की मूल बाळ नाही हा सतत विचार तुमच्या मनात असतो आणि जे ध्यानी म्हणी तेच स्वप्नात आले. हा दृष्टांत वगैरे काही नसतो. असे वाघांच्या घोळक्यात कोणी बाळ सोडून जाईल तरी का? आणि समजा कोणी सोडून जरी गेले तर ते वाघ त्या बाळाला जिवंत सोडतील काय? यावरून चिमणाजींना एक गोष्टीची अनुभूती आली की अध्यात्म मार्गात आपल्याला जे काही अनुभूती आहे, जे काही दृष्टांत होते, ते फक्त आणि फक्त आपल्याच करिता असतात. ती इतर कुणाला सांगायची मुळीच चूक करायची नसते. इतरांची त्या अनुभूतीला समजून घेण्याची पात्रता तरी असेल का हा विचार करा. दोघे घरी परतले. लोकांनी जी चेष्टा केली, जे काही त्यांना बोलले, ते सगळं त्यांनी महादेवाला समर्पण केले आणि दृष्टांताबद्दल काय कृती करायची ही चर्चा एकमेकांसोबत करू लागले. आता चिमणाजी आणि त्यांची पत्नी दृष्टांत स्थळी जाणार की नाही बघूयात आपण पुढील भागात. जय शंकर. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.